बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सालानाबाद प्रमाणे यंदाही तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. बुधवार पेठ मिलिंदनगर जीएम चौक येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली व सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन पुष्प फुले अर्पण करून दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खिरीचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योजक गिरीश केळेकर, एसटी महामंडळाचे अधिकारी शीतल बिराजदार, जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे, जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे, बाळासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते ब्रह्माजी निकंबे, उत्सवाध्यक्ष अझहर शेख, जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते वाहित बिजापुरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना पप्पू गायकवाड म्हणाले की वैशाखी पौर्णिमेच्या या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म, ज्ञान प्राप्ती आणि महापरिनिर्वाण झाल्यामुळे याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. म्हणून जगभर वैशाखी पौर्णिमेला बौद्ध जयंती साजरी केली जाते. तथागत गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा संदेश दिला. त्यांनी अहिंसा, प्रेम आणि करुणा यासारख्या मौल्यवान मूल्यांवर भर दिला. त्यांनी लोकांना दुःख आणि अज्ञानातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला, जो म्हणजे निर्वाण प्राप्त करणे. आज जगाची परिस्थिती पाहता जगाला बुद्धांच्या विचारांचे आचरणाची गरज आहे. अशा या साऱ्या विश्वाला शांतीचे संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन करतो व तमाम भारतीयांना जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे बोलून आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी अप्पासाहेब बागले, दत्ता शिंदे, संजय पोळ, अप्पासाहेब गायकवाड, मुकेश सोनवणे, निरेंद्र शिंदे, हर्षवर्धन बाबरे, नरेंद्र कदम, गौरव पाथरे, रवी उर्फ मुन्ना कांबळे, उमेश गायकवाड, महेश बनसोडे, अभि क्षीरसागर, संतोष कदम, संतोष जगताप, यशपाल वाघमारे, आदित्य वाघमारे, निशांत वाघमारे, निहाळ क्षीरसागर, सोहेल शिरसे, आकाश जमादार, अभिनंदन गायकवाड, अविनाश क्षीरसागर, रघु बनसोडे, तेजस कांबळे, सचिन ओबाळे, मिलिंद तळभंडारे, अजय क्षीरसागर, सहवाग चलवदे, मेडी दुपारगुडे आदी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विश्वाला शांतीचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज जयंती आहे. वैशाखी पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म झाला. त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली व तथागत भगवान गौतम बुद्धाचं महापरिनिर्वाण देखील वैशाखी पौर्णिमेला झालं. यामुळे वैशाखी पौर्णिमेला एक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. साऱ्या विश्वाला शांतीचा मार्ग व करुणा, प्रेम, दया याचा मार्ग दाखवणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची आज जयंती आहे. या जयंतीच्या निमित्तानं मी तमाम भारतीयांना जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे व समस्त जीएम मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो. तथागत गौतम बुद्धांनी दुःख मुक्तीसाठी, अज्ञान मुक्तीसाठी निर्वाणीचा एक मंत्र दिला, मार्ग दाखवलेला आहे. त्यामुळे लोकांचे दुःख मुक्ती, अज्ञान मुक्ती हे बुद्धांच्या तत्वानुसार झालेले आहे. आज जगाला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विचाराची व आचरणाची गरज आहे. या विश्वामध्ये शांतता आणण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्धांचं कार्य फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. अशा या महान तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो व तमाम भारतीयांना जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था संस्थापक बाळासाहेब वाघमारे व समस्त जीएम मित्र परिवाराच्या वतीने पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन
तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.